नमस्कार. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल म्हणजे ABMC न्यूजमध्ये यावेळेस एक नवीन अभिनेत्रीला मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या अभिनेत्रीबद्दल सांगायला खूप जास्त कौतुक वाटतं. त्याचं कारण असं आहे की नुकताच तुझ्या इश्काचा नादच खुळा नावाचं एक सिरियल आता स्टारवर चालू आहे, स्टार प्रभावावर चालू आहे आणि त्या सिरियलमध्ये ती एक मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये या लॉकडाऊनमध्येच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्या चित्रपटाचं नाव होतं डॉक्टर या चित्रपटामध्ये जिने मुख्य भूमिका निभावली होती तीच आज अभिनेत्री आपल्या या स्टुडिओमध्ये भेट देण्यासाठी आली आहे. तिचं आपण स्वागत करूया. ज्ञानेश्वरी गायकवाड. नमस्कार. ओके. हाय ज्ञानेश्वरी, कशी आहेस? खूप छान आहेस. ते दिसतेच आवडतं, खूप छान आहेस. मला एक सांगायला आवडेल की ज्ञानेश्वरीची स्माईल खूप छान आहे बरं का. जेवढी ती छान आहे तेवढी स्माईल पण छान आहे. ओके. ज्ञानेश्वरी तुझं नाव थोडंसं असं वेगळं वाटतं, सिनेमातल्या हिरोईनचं नाव वाटत नाहीये. ज्ञानेश्वरी का ठेवलं नाव? का तू ज्ञानेश्वरी म्हणजे आळंदी रोडला राहते पण ज्ञानेश्वरी का? नाही, तसं नाही. खरं तर माझे आई बाबा आणि माझे आजोबा जे आहेत ते पांडुरंग म्हणजे अच्छा. आणि माझे आजोबा कीर्तन करतात, प्रवचन करतात, भजन करतात. सो ते एक बॅकग्राऊंड असल्यामुळे माझं नाव ज्ञानेश्वरी आहे. ओके 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 ओके. खूप भक्तिमय परिवारातून आलेली मुलगी आहे. मग तू असा एकदम सिनेमामध्ये कशी काय तुझा प्रवेश झाला आणि का? म्हणजे कारण बॅकग्राऊंडच असं आहे की घरात सगळे कलाकार आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझे बाबा पण ऍक्टिंग बॅकग्राऊंडमधून आहेत, जे नाटक करायचं कमर्शियल. माझे आजोबा, माझे काका, माझ्या काकांचा मुलगा म्हणजे माझे भाऊ, असे सगळेच एकंदरीत नाटक बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळे मे बी माझ्यामध्ये ती क्वालिटी आली आहे असं मी म्हणेन. तुझ्याबद्दल मला थोडक्यात सांगशील, म्हणजे तुझं एज्युकेशन काय, तुझी सुरुवात कशी झाली, काय शिकलीयस, काय करतेयस? सो 10वी नंतर मी डिप्लोमा केला इन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मग मी डिग्री केली इन IT. ओके. आणि डिग्री झाल्यानंतर मग मला कॅम्पस प्लेसमेंट मिळालं होतं आणि मी 1 वर्ष जॉब पण केला इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. येस. आणि मग त्यानंतर म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना कॉलेजमध्ये इंटर कॉलेज फिरोदिया, पुरुषोत्तम म्हणजे इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन्स जे होतात त्यामध्ये मी भाग घ्यायची. इंटर कॉलेज फॅशन शो कॉम्पिटिशन्स म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये माझा खूप भाग असायचा. आणि त्यामुळेच मे बी या गोष्टींना मला लहानपणापासून जी आवड होती ती मी कंटिन्यू ठेवली आणि त्याचा फायदा मला आत्ता झाला. वा, त्याचा फायदा तुला झाला आहे नक्कीच. पण प्रत्येक नवीन अभिनेत्रीच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की या अभिनेत्रीला पहिला चान्स कसा मिळाला? पहिला सिनेमा होता तुझा, बरोबर? राईट. पहिला सिनेमा आणि तोही ॲज अ लीड हिरोईन म्हणून तू केलास. त्या चित्रपटापर्यंत झालेला प्रवास कसं काय तुला त्या चित्रपटामध्ये हिरोईन म्हणून तुला काम मिळालं? ओके. सो प्रीतम पाटील जे आहेत ते आमच्या डॉक्टर जे डिरेक्टर आहेत, सो त्यांना मी एकदा माझी भेट झाली होती त्यांच्याशी. सो ते एकदा म्हटले की ज्ञानेश्वरी तू या कॅरेक्टरसाठी एकदम परफेक्ट आहेस आणि मला वाटतं की तू हे खूप छान करशील. सो तू एक काम कर की त्यांची ॲक्ट प्लॅनेट म्हणून एक ॲक्टिंग अकॅडमी आहे, सो तू तिथे ये, तिथे थोडंसं काम कर, ॲक्टिंग कर, म्हणजे तुला या कॅरेक्टरवर पण काम करता येईल, ॲक्टिंगवर पण काम करता येईल आणि कॉन्स्टंटली तू ॲक्टिंग फील्डमध्ये राहशील. सो मी त्यांच्याकडे जात होते, ॲक्टिंग करत होते, म्हणजे शिकायची पण, नवीन गोष्टी पण शिकायची. आणि त्यामुळे ऑडिशन दिल्यानंतर मग जे माझी ॲक्टिंग त्यांना समोर दिसली त्यामुळे मे बी माझं तिथे सिलेक्शन झालं ॲज अ लीड. वा, ॲज अ लीड अशा पद्धतीनं तिचं सिलेक्शन झालं आहे आणि सिनेमा पण खूप छान झालेला आहे. खूप छान सिनेमा आहे. डॉक्टर कॉमेडी टच असलेला हा सिनेमा आहे आणि तो सध्या OTTवर तर जोरात चालू आहे. ZEE5 वर तिचा सिनेमा चालू आहे. नक्कीच बघा तुम्ही ZEE5 वर हा सिनेमा. खूप सुंदर सिनेमा बनवलेला आहे. पण हा तुझा झाला सिनेमाचा प्रवास. पण सिनेमाच्या प्रवासानंतर तू सिरियल्समध्ये सुद्धा आली. तर त्या सिरियल बद्दल काय थोडक्यात सांगशील? सिरियल म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा, जे की स्टार प्रवाहावर आहे. सो तिथे असं झालं की लॉकडाऊन झालं सुरू, सगळे एकदम कामं लोकांची ठप्प झाली आणि मग लॉकडाऊन संपत आलं तशी कामं सुरू व्हायला लागली, नवीन सिरियल्स यायला लागले आणि मी प्रयत्न करतच होते की थोडा तरी अनुभव असावा आपल्याला, सिरियल काय असते, कसं वर्क करतं, सिरियल इंडस्ट्री कशी वर्क करते. सो मी खूप क्युरियस होते. सो मी ऑडिशन्स देत होते सिरियलशी रिलेटेड आणि अशाच नादखुळा या सिरियलसाठी मी ऑडिशन दिलं आणि माझं सिलेक्शन झालं.
वा. सो मग सिलेक्शन झाल्यानंतर मग ती प्रोसेस झाली, टेस्ट लूक वगैरे. ओके. मग सुरुवात झाली. आणि you're there. Yeah. Okay. आणि सांगायला नक्कीच आवडेल की ज्ञानेश्वरीचे फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. तिला इन्स्टाला तुम्ही फॉलो करू शकता, फेसबुकला फॉलो करू शकता आणि तिच्या फिल्मसाठी, तिच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टसाठी तर नक्की फॉलो करा तिला. ज्ञानेश्वरी, मला एक गोष्ट अजून एक कुतूहलाने विचारायची आहे, म्हणजे ज्याचा फायदा तुझ्यासारख्या येणाऱ्या ज्या नवीन मुली आहेत त्यांना होईल. तर या सिरियल किंवा सिनेमा क्षेत्रामध्ये येण्यासाठी, पटकन चान्स मिळवण्यासाठी किंवा पटकन एस्टॅब्लिश होण्यासाठी काय केलं पाहिजे मुलींनी, खास त्यांच्यासाठी एक थोडंसं मार्गदर्शन करत सांगशील काही? नक्कीच. मी असं म्हणेन की पहिल्यांदा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. जसे की डान्स असला पाहिजे थोडाफार, असं नाही की तुम्ही प्रोफेशनलच असायला पाहिजे, थोडं डान्स असायला पाहिजे, थोडंसं ॲक्टिंग यायला पाहिजे, असं म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या हव्यात. आणि तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची जी इच्छाशक्ती असते ना, ती असायला पाहिजे. तरच तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स किंवा तुम्ही एखाद्या नवीन कॅरेक्टरमध्ये असाल तर ती गोष्ट तुम्हाला इझिली जमेल. सो स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती असायलाच हवी. दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स खूप असायला हवा. सेल्फ डाऊट नको की अरे मला जमेल की नाही, करेल की नाही, होईल की नाही. या गोष्टी स्टार्टिंगला होतात, पण सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर गोष्टी त्या तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. स्टार्टिंगला या गोष्टी माझ्यासोबतही व्हायच्या, पण मी स्वतःला खूप इम्प्रूव्ह केलं. माझ्यामधला कॉन्फिडन्स मी खूप म्हणजे स्ट्रॉंग केला. आणि जर तुमच्यामध्ये ती जर विल पॉवर असेल तर तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचताच असं मी म्हणेन. कारण मी एका IT बॅकग्राऊंडमधून आल्यानंतर जर मी ॲक्टिंगमध्ये येऊ शकते तर तुम्ही समजू शकता माझी विल पॉवर आणि फोकस तेवढा होता. सो एवढंच सांगेन की जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही थोडे कष्ट केले तर तुम्ही पोहोचताच. नक्की नक्की. कष्ट तर सगळेच जण करतात, पण प्रत्येकाला ते यश मिळेलच असं नाही. पण तरी आता ही तुम्ही एक यशाची पायरी सांगितली, पण हे यश मिळत असताना काही चुका सुद्धा मुली करतात. तर त्या चुका काय नाही केल्या पाहिजे ते जरा करू द्या. चुका कुठल्या केल्या नाही पाहिजेत. जेव्हा तुम्ही ऑडिशनला जाता तर ऑडिशनमध्ये काय कॅरेक्टर आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे तुम्ही जाणून घेणं फार गरजेचं असतं. फक्त तुम्ही मेकअप करून किंवा वन पीस घालून गेला तर तुमचं सिलेक्शन होतं असं बिलकुल नसतं. सो हा गैरसमज तुम्ही बाजूला ठेवा. पहिल्यांदा त्या कॅरेक्टरवर थोडं काम करणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही ते ऑडिशन 100% देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं बोलवतात ऑडिशनसाठी तर तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की नक्की तुम्हाला प्रोडक्शन हाऊसकडूनच कॉल येतोय की कोणीतरी थर्ड पार्टी तुम्हाला बोलवतीये की कुठला तरी एखादा असा व्यक्ती बोलवतो ज्याच्याशी त्या कामाचं काहीच घेणं देणं नाही आहे. आणि अशा ठिकाणी बोलवतोय की हॉटेलमध्ये किंवा एक अशी रूम आहे जिथे जाणं सिक्युअर नाही आहे. अशा ठिकाणी जाताना विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचा सिक्स सेन्स खूप ॲक्टिव्ह राहायला पाहिजे या बाबतीत की जाणं आपण योग्य आहे की नाही. सो या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. खूप चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत ज्ञानेश्वरीने याच्यामध्ये. आणि ज्ञानेश्वरी मी थोडासा मूड चेंज करतोय आणि तुला काही वेगळे प्रश्न विचारतो. वेगळे प्रश्न म्हणजे डोंट वरी, असे काही वेगळे नाही विचारणार, पण एक जनरल कुतूहल असतं किंवा ज्ञानेश्वरी तुझे 3 आवडते हिरो कोण मला सांग. मराठीतले चांदेकर, सिद्धार्थ चांदेकर. अच्छा, सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकर, भूषण प्रधान, अमय वाघ. ओके. या 3 पैकी तुला हिरोईन म्हणून काम करता कोणावर आवडेल? मला तिघांसोबतही आवडेल कारण तिघे एका मूवीमध्ये असतील तरी चालेल. ओके, पण मग हिरोईन एकच असेल तर मग काय होणार? मग चालेल ना, उलट ते डबल बोनस होईल ना. अरे डबल बोनस आहे, कमाल आहे यार. पॉइंट टू बी नोटेड. एवढा बोनस चालत नाही का? एनिवे, तुझ्या 3 आवडत्या हिरोईन्स कुठल्या आहेत? मला आर्या आंबेकर आवडते. ती गायिका आहे. गायिका पण आहे, पण तिने ऍक्टिंग पण केली. पण मला त्याची जी काय बोलतात, जो तो क्लासीनेस आहे, जो ती अगदी साडीमध्ये एवढी सहजतेने फिरते, मला फार आवडतं ते तिचं. आणि प्रिया बापट आवडते. प्रिया बापट आणि सई तामणकर आवडते. सई तामणकर. ओके ओके. ह्या 3 हिरोईन्स खूप छान आहेत. हे झाल्या हिरोईन्स. आणि तुला तुझे आवडते 3 चित्रपट सांग मराठीतले. 3 चित्रपट सांगायचे तर मला थोडंसं विचार करायला लागेल. नटसम्राट आहे. नटसम्राट. पुन्हा
कट्यार काळजात घुसली, कट्यार नटरंग, नटरंग, वा जोगवा आहे. जोगवा, वा चॉईस चांगली आहे. सगळे सिनेमे चांगले, सगळे सुपरहिट सिनेमे आहेत. तू 3 डिरेक्टरची नावं सांग की जे तुला आवडले, ज्यांचं काम तुला आवडलं. रवी जाधव, पुन्हा महेश मांजरेकर, महेश कोठारे, पुन्हा दुसरे मोठे मोठे डिरेक्टरची नावं सांगतेस, काहीतरी छोट्या मोठ्या डिरेक्टरची नावं सांग ना तुम्ही, जसे की तुम्ही. ओके, जसे की मी डिरेक्टर आहे असं तिला सांगितलं आहे. जितेंद्र वायकर सर, हे पण एक खूप छान डिरेक्टर आहेत. आता ह्यांचे थोडंसं प्रमोशन करून देते या व्हिडिओ. ओके. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात कोण ना कोण एक हिरो असतो. तुझ्या आयुष्यामध्ये हिरो कशा टाईपचा तुला एक्सपेक्टेड आहे? कसा असावा तुझा हिरो? म्हणजे थोडक्यात तुझा बॉयफ्रेंड कसा असावा असेल तर तोही सांग. म्हणजे नाही, बॉयफ्रेंड तर नाहीये ऑनेस्टली. Okay. पण जर मी विचार केला की कसा असावा, तर एकदम टिपिकल मुलीसारखं सांगायचं झालं तर ओके, खूप छान असा दिसणारा, छान दिसणारा हवा. सो पॉइंट ऑफ व्ह्यू नोटेड. ऑल बॉईज मस्ट बी वॉचिंग दिस व्हिडिओ. आय नो दॅट. छान दिसणारा म्हणजे कसा? छान असेल म्हणजे त्याची बिल्ड वगैरे. ओके, या सांगते. येस, आय एम सॉरी. उंच असावा. उंच असावा. ओके. बिल्ड म्हणजे वेल फिजिक असावा. वेल फिजिक लाईक जॉन अब्राहम और समथिंग. एवढं पण नाही, एकदम परफेक्ट 6-8 पॅक्स. म्हणजे बऱ्याचदा हा सीट एक 6 आणि 8 पॅक्स नसलेला म्हणजे एक स्लिम ट्रिम चालेल मुलगा. फार स्लिम ट्रिम पण नाही आणि फार बॉडी बिल्ड पण नको नाही. का? बॉडी बिल्डर असावा. बॉडी असावी पण ओव्हर बॉडी बिल्डर नसावा. ओके. सो पॉइंट ऑफ व्ह्यू नोटेड. आणि म्हणजे दिसायला छान, खूप असं अतिच छान वगैरे छान असावा. एक छान असावा. म्हणजे तो गोरा असावा, काळा असावा की मध्यम कुठेतरी असावा? गोरा, मध्यम. गोरा किंवा मध्यम, काळा नको. ओके. तुमचा नंबर कट झाला बरं का? नाही, रिसेशन म्हणजे रेसिस्ट नाहीये मी, बट देन तो असावा थोडासा. थोडेसे आहे म्हणजे. ओके, थोडीशी अपेक्षा आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, तो श्रीमंत असावा की गरीब चालेल? त्या बाबतीत मी बोलणार नाही. श्रीमंत आणि गरीब मध्ये माझा भेदभाव असं असं काही नाहीये. कारण माझे आई बाबा जे म्हणतात की आपण शून्यातून पुढे जातो, जसं की माझ्या आईने जसं माझ्या बाबांना शून्यातून म्हणजे काय साथ दिली आहे. सो मलाही म्हणजे साथ द्यायला आवडेल. पण जर मी एक वेल स्टेबल आहे तर मी अपेक्षा करेन की माझा पार्टनर सुद्धा तेवढा स्टेबल असावा. खूप छान मनमोकळेपणाने तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेस आणि खूप मनमोकळेपणाने तू बोलली आहेस. खूप छान वाटतं. तुझे येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टसाठी काय येतात? म्हणजे प्रोजेक्ट्स तुझे आता काय आहे का पाईपलाईन मध्ये? हो, पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट्स आहेत माझ्या. इनफॅक्ट 2 प्रोजेक्ट्स आहेत, पण मी आता सध्या सांगणार नाही, डिस्क्लोज करणार नाही. पण 2 प्रोजेक्ट्स आता सध्या माझ्या हातात आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. इट्स अ मूवी प्रोजेक्ट आणि आय विश की मला ह्याच्या पुढेही तुमच्यासोबत काम करायची संधी मिळावी. तसे छान प्रोजेक्ट्स मिळावेत यावर्षी. आणि प्रोजेक्ट्स मिळावेत आणि छान काम करत राहावं आणि खूप खुश राहावं, एवढंच. येस. स्टे ब्लेस. ज्ञानेश्वरी, खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून. खूप चांगल्या गप्पा मारल्यात आणि हीच अपेक्षा करतो. आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की ज्ञानेश्वरी, तुझा एक खूप निरागस चेहरा आहे. खूप असा एनिवेज एक चांगला चेहरा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे आणि नक्कीच त्याचं स्वागत आपण सर्व मराठी रसिकांनी केलं पाहिजे, याच्यात काहीच गैर नाही आहे. सो ज्ञानेश्वरी, तुला खूप 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 शुभेच्छा. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने, संपूर्ण टीमच्या वतीने तुला खूप शुभेच्छा. आणि आज तू आमच्या या स्टुडिओमध्ये आलीस आणि सगळ्यांबरोबर छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि थँक्यू. तुमच्यासोबत इतका सुंदर चॅट शो करायची मला संधी मिळाली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मी असंच प्रयत्न करेन की मी आणखीन पुढे छान प्रोजेक्ट करावेत आणि तुमच्यासोबत येऊन पुन्हा गप्पा माराव्यात. नक्कीच. यू आर ऑलवेज वेलकम. मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM न्यूज आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.